नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज आठवड्याचा पहिला दिवस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आहे युवक दिन, विवेकानंद जयंती, जिजाऊ जन्मोत्सव सुद्धा. मला फक्त 100 तरुण द्या, भारावलेले, झपाटलेले आणि समर्पित, मग मी बदलून टाकेन अवघा देश, असं म्हणणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मदिन. त्यांचा भरवसा होता तरुणाईवर. हाच तरुण तारेल आणि नवी आशा जागवेल असा विश्वास होता स्वामीजींचा. आज भारत हा देश आहे तरुणाईचा. जगातील सगळ्यात शक्तिशाली तरुणाई इथं आहे. हे आहे बलस्थानच, पण ती आहे जबाबदारी सुद्धा. कारण हे करोडो मिसाईल्स मिस गायडेड असतील तर ते हाहाकार माजवू शकतात. अशा वेळी मुद्दा आहे तो युवा धोरणाचा. या देशाला काही युवा धोरण आहे का, असा प्रश्न आपल्याला रोज पडत असतो. तरी रोज उठून तरुणाईचं कौतुक मात्र आपण करत असतोच. आपल्या आदिवासी भागात एक म्हण आहे, आमिष आहे याचा अर्थ सापळा असणार. तरुणांचं कौतुक करताना अनेकदा त्याला ग्राहक केलं जातं की काय, असाही प्रश्न पडतो. दुसरीकडं आमच्या वेळी असं नव्हतं बुवा, असं म्हणणारी पिढी या नव्या पिढीला रोज बोल लावत असते. ही पिढी वाचत नाही, ही पिढी बेताल आहे, आज माणूस माणसापासून दुरावलाय, ही पिढी चंगळवादी आहे, इत्यादी इत्यादी आरोप केले जातात या पिढीवर. खरंच कशी आहे ही पिढी? जरी या वर्तमाना कळेना आमूची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, असं म्हणत झोकात ही पिढी पुढे जाते. पण तिची भाषा समजते का आपल्याला? ज्या समाजाला तरुणाईची भाषा नाही समजत, त्या समाजाला वर्तमान नसतो. आणि ज्या समाजात तरुणाईला स्वतःची भाषा नाही गवसत, त्या समाजाला अभ्युदयाची आशा नसते. ही तरुणाई शोधते आहे आपली भाषा. ती प्रक्रिया सुरू आहे, पण एकतर ही प्रक्रिया समजून घेतली जात नाही, किंवा मग एकदमच तरुण म्हणजे या देशाचं भविष्य आहे असं काहीतरी सांगून त्याला या ओझ्याखाली दाबून टाकलं जातं. अरे जरा शांतपणे समजून घ्या ना आम्हाला, एवढी साधी मागणी असते तरुणाईची. आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. आज प्रयत्न आहे तो हाच, तरुणाईच्या आकांक्षा समजून घेण्याचा. आकांक्षा तरुणाईची, उद्याच्या भारताची. आणि माझ्यासोबत आहे अवघी तरुणाई. अक्षय इंडिकर माझ्यासोबत आहे स्टुडिओमध्ये. तरुण लेखक दिग्दर्शक आहे अक्षय इंडिकर. इथं स्टुडिओमध्ये मंगेश काळे आहे. मंगेश काळेची एक तरुण यशकथा आहे, ती यशकथा आपल्याला जाणीवपूर्वक ऐकायची आहे. रुपाली कांबळे आहे बेलापूर स्टुडिओमध्ये माझ्यासोबत. राज्यशास्त्राची विद्यार्थिनी आहे रुपाली. सौरभ मेस्त्री आहे इथेच माझ्यासोबत. आधार नावाची स्वयंसेवी संस्था चालवणारा हा महाविद्यालयीन तरुण आहे. त्याचप्रमाणे सायली पवार आहे माझ्यासोबत. तीही पनवेलची विद्यार्थिनी आहे आणि आवाज नावाची एक स्वयंसेवी संस्था चालवते. पुण्याहून माझ्यासमवेत आहे धर्मकीर्ती सुमंत, साहित्य अकादमी विजेता, नाटककार आणि लेखक. नव्या पिढीचा अतिशय आश्वासक असा लेखक आहे धर्मकीर्ती सुमंत. तो आपल्यासोबत आहे. पुण्याहूनच आपल्यासोबत अनिश तोरे असणार आहे. तो विद्यार्थी आहे सप महाविद्यालयाचा. त्याचप्रमाणे रुचा बापट असणार आहे आपल्यासोबत पुण्याहूनच. कोल्हापूरमध्ये नुकतेच आता IAS झालेले IAS प्रोबेशनरी ऑफिसर अभिजित राऊत आपल्यासोबत असणार आहेत. औरंगाबादमध्ये पत्रकारितेची विद्यार्थी मोनाली अवसरमल ही आपल्यासोबत असणार आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तीही असणार आहे मुंबईमधून. या सगळ्या नामवंत पाहुण्यांसोबत आज आपण करणार आहोत ही चर्चा. देश बदलायचा तर 100 तरुण हवेत झपाटलेले, असं म्हणाले विवेकानंद. माझ्याकडे आहेत 12 तरुण आज. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचं स्वरूप तरी ते नक्कीच बदलून टाकतील अशी खात्री मला आहे. या विक्रमी संख्येच्या पाहुण्यांसोबत सुरू करूया ही चर्चा, आकांक्षा तरुणाईची, उद्याच्या भारताची. आणि सगळ्यात पहिल्यांदा मला जायचं आहे अक्षय इंडिकर याच्याकडे. अक्षय, आपण बघितलं की तरुणाईच्या अनुषंगानं काय काय अपेक्षा साधारणपणे लोकांच्या असतात. 2 प्रकारच्या गोष्टी मला तरुणाईच्या अनुषंगानं सातत्यानं दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे एक तर या पिढीला काही कळत नाही, किंवा ही पिढी वाचत नाही, या पिढीला काही समजत नाही, अशा प्रकारचा एक आरोप सातत्यानं होत असतो. हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे याच पिढीच्या अधिष्ठानावर उद्याचा भारत उभा आहे. सगळी स्वप्न जी काही भारताची आहेत ती हीच पिढी बघते आहे आणि ही पिढी अतिशय महत्त्वाची आहे. अशा दोन्ही हिंदोळ्यांमध्ये काहीतरी सध्या सुरू आहे. एकीकडे तरुणांचं वारेमाप कौतुक आणि दुसरीकडे त्यांच्याविषयी कमालीचे आक्षेप. अशा 2 गोष्टी सुरू आहेत. मला एक सांगा, एकूण तुम्ही तरुण आहात, तुम्ही या पिढीचे आहात, तुम्ही या पिढीकडे कसं बघता? म्हणजे या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी तरुण असतील किंवा काय मला माहीत नाही. तिला आयडेंटिटी क्रायसिस आहे का नाही हेही मला माहीत नाही. पण या पिढीची ओळख तू कशी करून देशील?
मला असं वाटतं की नेहमी ज्या वेळेला तरुण असं बोललं जातं त्यावेळेला एक पद्धतीची एक ठराविक साचेबंद इमेज ही जणू काही तरुण नावाची गोष्ट एकच आहे अशा पद्धतीने कुठेतरी वारंवार बोललं जातं. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तरुण म्हणजे नेमकं कुठल्या भौगोलिक प्रदेशातला तरुण, म्हणजे निदान फक्त महाराष्ट्रापुरता जरी विचार करायचा झालं तर महाराष्ट्रातल्या खेडेगावातला तरुण, महाराष्ट्राच्या निमशहरी भागातला तरुण की महाराष्ट्रातल्या शहरी भागातला तरुण, यांच्या तिघांच्या समोरील असलेले प्रश्न मला असं वाटतं की वेगवेगळे आहेत. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाला किंवा स्वतःच्या स्वला आकार देण्याची जी काही जर आपण गोष्ट केली तर त्याच्यामधल्या त्याचे संदर्भच भिन्न आहेत. त्याच्यामुळे ज्या वेळेला असं म्हणतो की तरुण पिढी आजची, या तरुण पिढीच्या आकांक्षेवर सगळं आहे किंवा तरुण पिढीवर सगळ्या आकांक्षा लागलेल्या आहेत, त्यावेळेला कुठली तरुण पिढी म्हणतो त्या तरुण पिढीची म्हणजे खेडेगावातनं पुण्यात आलेल्या मुलाची स्वतःला शोधण्याची धडपड अत्यंत वेगळ्या पद्धतीची आहे. तसंच पूर्ण खेडेगावामध्ये राहून स्वतःचा काहीतरी स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ देण्यासाठीची जी प्रक्रिया आहे, ती धडपड आहे, ती वेगळी आहे. तर मला असं वाटतं की आमच्या आधीच्या पिढीने मला असं वाटतं की तरुणांकडनं नेहमी की सगळा भार तरुणांवरच आहे अशा पद्धतीने काहीतरी जे एक इमेज करून त्याचं एक कुठेतरी ओझं टाकलं जातं की सगळं आता तुम्हीच बघणार आहात. तर मग त्याच्यामध्ये सगळं आम्ही बघणार आहोत, तर सगळ्या राजकीय किंवा सांस्कृतिक किंवा सामाजिक निर्णय प्रक्रियेमध्ये तरुणांचा नेमका कशा पद्धतीने वाटा आहे हे पण आपण एकदा बघितलं पाहिजे. की तरुणांना नुसतं ग्राहक म्हणूनच बघणारी व्यवस्था सगळीकडे आमच्या भोवताली तरी दिसते, निदान शहरात तरी. आणि शहरातला आणि गावातला ज्यावेळेला फरक किंवा ती सीमारेषा धूसर होत असताना खेडेगावातल्या तरुणालाही वेगवेगळ्या पद्धतीने शहराचं आकर्षण हे करून त्याला ग्राहक म्हणून बळी पाडण्यात येते का, सवयींचा काही गुलाम करण्यात येते का, त्या कन्झ्युमर कल्चरच्या आहारी पाठवून तरुणांकडून अधिकाधिक अपेक्षा आणि अधिकाधिक ओझं लादलं जाते का, ह्याचा पण मला असं वाटतं की आपण विचार करायला हवा. अक्षय, धर्मकीर्ती सुमंत आहे आपल्यासोबत. धर्मकीर्ती सुमंत पुण्यात आहे. धर्मकीर्ती, तुम्ही ही चर्चा ऐकताय, तुम्ही अक्षय इंडिकर काय म्हणतो आहे ते ऐकलेलं आहे. एक मला सांगा, कारण आता फार नव्या दमाची वेगळ्या स्वरूपाची नाटकं, मग बिनकामाचा संवाद असेल किंवा आणखी काही असेल, अतिशय उत्तम नाटकं धर्मकीर्ती तू गेल्या काही दिवसांमध्ये दिलेली आहेत. मला एक सांग की गेली पिढी आणि आत्ताची पिढी याच्यामध्ये व्यवच्छेदक वेगळेपण काय आहे आणि या पिढीचं वैशिष्ट्य तू कसं बघतोस? एक तर मला असं वाटतं की गेल्या पिढीला त्याची म्हणून एक भाषा मिळालेली आहे. जणू म्हणजे जसं काही की 90च्या आर्थिक उदारीकरणानंतर जे काही झालं तर ते आर्टिक्युलेट करू शकतात, त्याच्याविषयी म्हणू शकतात. आत्ता विशेषतः मोदी सरकार आल्यानंतर त्या उदारीकरणाचा पुढचा टप्पा आपण गाठलेला आहे आणि त्याची जी काही भाषा आहे त्या टप्प्याला कसं समजून घ्यायचं, त्या टप्प्याची भाषा काय असणार आहे ती आपल्याला अजून नीट कळलेली नाही. आणि हा फरक ह्या दोन पिढ्यांमध्ये आहे असं मला वाटतं. आणि विशेष करून वेगवेगळ्या माध्यमांमधनं ते कसं व्यक्त करता येईल ह्याच्यासाठीची धडपड चालू आहे. जसं आमची जी संस्था आहे नाटक कंपनी, त्याच्या थ्रू आम्ही जी प्रायोगिक नाटकं करतो तर त्याच्यातनं आम्ही ह्याच भाषेचा शोध घ्यायचा प्रयत्न करतोय असं वाटतं. आणि एकूणातच भाषा ही फार सहजपणे, फार कॅज्युअली वापरली जाते असं एक जनरल समज आहे. आणि त्याच्यामुळे साधारण तुम्हाला असं लक्षात येऊ शकेल की मला एक शिव विश्वनाथनचं आर्टिकलची आठवण येते आत्ता. त्यांनी काही दिवसांपूर्वी हिंदूमध्ये लिहिलं होतं की हे सगळं ठीक आहे की मोदी सरकार आलेलं आहे आणि आता सत्तांतर झालेलं आहे, पण इतकी मेजॉरिटी ही कशी काय येऊ शकते एखाद्या लोकशाहीमध्ये. आणि हा मला प्रश्न वाटतो. म्हणजे जर आपण असं जर म्हणत असू की तरुण हे म्हणजे तरुणाईशी आपण उत्साह, जल्लोष, त्यानंतर असे काही शब्द त्याला अटॅच करतो की ती एका वीररसपूर्ण भाषेत तरुणांविषयी बोलतो, तर मग असे वीररसपूर्ण असलेल्या तरुणांमध्ये मतभेद कसे काय नाहीत हे मला कळत नाही. आणि ते आपल्याला एका मोठ्या प्रमाणात सरकार ज्या पद्धतीने आत्ता एक प्रकारच्या शॉविनिझमनी स्थापन झालेलं आहे त्याच्यामध्ये दिसून येतं.